आपल्या या स्पर्धेची आठवण अर्थात तुळशीचं रोपटं देऊन सन्मानित करायचेच रुपेश दादा भोईर, देवा भोईर, राजेश भोईर, तुम्हा सर्वांचं अगदीच या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक खूप खूप धन्यवाद। त्याचबरोबर कैलास दादा भोईर, मच्छिंद्र भोईर, दिलीप भोईर, नरेश भोईर आणि चंद्रकांतजी भोईर आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहात। आपण देखील व्यासपीठावरती यायचे, आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत। चला बॅट्समन पाठवा, जास्त वेळ जातोय। वैष्णव 11 मराठे बडवली टीम आपले फलंदाज पाठवा। बघा या ठिकाणी मयूर पाटील पुरस्कृत छत्रपती तमना संघाची फील्डिंग देखील या ठिकाणी सेट झाली आहे। ऑफिशियल देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत। आपले फलंदाज लगेच पाठवा, जास्त वेळ घेऊ नका, जास्तचा वेळ नाही आहे, कारण की ज्या वेळी अगोदरचे मॅच समाप्त होते ते प्लेयर मैदानाच्या बाहेर येण्या अगोदर दुसऱ्या टीमचे फील्डिंग करणारे टीमचे प्लेयर मैदानाच्या आतमध्ये जाणं हे बंधनकारक असतं आणि त्याच्यानंतर लगेच बॅट्समन देखील येणं फार गरजेचं असतं, कारण की ऑफिशियल मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर लगेच मॅचला सुरुवात होत असते। परंतु आज जर पाहायला गेलं तर रात्रीमध्ये थोडंसं विलंब केला जातो, परंतु नेक्स्ट मॅचमध्ये आपण प्रत्येक टीमनं या सूचनेकडे लक्ष द्या। जशी मॅच समाप्त होईल टॉस आपण इनिंग ब्रेकमध्ये करतोय, जो काही डिसिजन असेल 4 षटकं तुमच्याकडे असतील त्याच्यामध्ये तुम्ही डिसिजन घ्या आणि जो काही डिसिजन घ्याल ती मॅच संपण्या अगोदर तो डिसिजन घ्या आणि त्याच्यानंतर ती टीम मैदानाच्या बाहेर येण्या अगोदर आपण फिल्डिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये चला, या सूचनेकडे आपण लक्ष द्या। जाऊया ऑन गोईंग मॅचकडे, जिथे मात्र बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दोन्ही सलामीवीर फलंदाज जोडले गेलेत। विशाल आलाय सलामीला आणि विशालच्या सोबतीला हर्षल ही जोडी आपण पाहतोय। हर्षल बैलमारे आणि विशाल बोराडे हे दोघेही चांगले बॅटर आहेत, टेक्निकली स्ट्रॉंग बॅटिंग करण्यामध्ये फार माहीर आहेत आणि त्यांच्या समोर तमनात एक्सप्रेस अक्षय भोईर गोलंदाजीला येतो आहे। एक चांगली मॅच पाहायला मिळणार योगेशजी, यात मात्र शंका नाही आहे, कारण 2 ताकदवान संघांमधला हा संघर्ष आपल्या भेटीला आलाय। नक्कीच सर, कारण की दोन्ही टीम आपण पाहताय सातत्याने या विभागामध्ये चांगलं क्रिकेट खेळतात आणि त्यांच्यामधील आता खऱ्या अर्थानं हे युद्ध आपल्याला पाहायला मिळेल। एक चांगला खेळ खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळेल। पंचांचा सामन्याला सुरुवात करण्याचा इशारा येतोय, विशाल आहे स्ट्राईकवरती आणि पहिलाच बॉल अक्षयचा, समोर टाकलेला बॉल एज लागली, गलीमध्ये कॅच देखील घेतली गेली आणि पहिल्याच बॉलवरती गोल्डन डकचा शिकारी ठरतोय तो बॅटर विशाल बोराडे। आपण पाहताय सर, अक्षय भोईरच्या पहिल्याच बॉलवरती खऱ्या अर्थानं विशालचा हा फटका फसला होता, जिथे लीडिंग एज लागली होती, गलीमध्ये चांगला झेल त्या ठिकाणी कॅरी केला। राहुल भोईर त्या ठिकाणी आपण पाहताय गलीमध्ये क्षेत्ररक्षण करतात, परंतु त्यांनी जो झेल डीप होत होता खऱ्या अर्थानं आपण पाहताय, परंतु ज्या प्रकारे खाली त्यांनी स्वतःला खऱ्या अर्थानं झोकवलं आणि त्यानंतर हा झेल कॅरी केला, चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला। असं वाटलं की खाली टप्पा पडतोय की काय आणि जमिनीपासून अगदी काही इंचाच्या अंतरावरती त्यानं तो झेल घेतला। पहिला फलंदाज बाद झाला बॅटिंग करणाऱ्या वडवली संघाचा। नवीन बॅटर रुपेश मैदानामध्ये आलाय। रुपेश देखील एक चांगला बॅटर आहे आणि चांगली बॉलिंग करतोय, चांगली सुरुवात करतोय तो अक्षय। रक्षात्मक अगदी सन्मान दिला बॉलला, समोर टाकलेल्या बॉलला हलक्या हाताने ड्राईव्ह केलं, ढकललं, स्वतःचं आणि संघाचं खातं उघडलं। हे चांगलं क्रिकेट आहे, हे सेन्सिबल क्रिकेट आपल्याला रुपेशकडून पाहायला मिळालं आणि बॅटिंग करत असताना संघाची धावसंख्या होती ती 1 बाद 1। हा नक्कीच सर, हे करणं फार गरजेचं असतं, कारण की पहिल्याच बॉलवरती विकेट आली आहे। आता खऱ्या अर्थानं आपण पाहतो थोडंसं दडपण असेल बॅटिंग करणाऱ्या वैष्णव 11 मराठे बडवली टीमवरती, परंतु त्यानंतर आधी आलेला रुपेश त्यानं मात्र पहिल्याच बॉलवरती एक सिंगल इथून प्राप्त केली, आपल्या साथीला स्ट्राईकवरती आणलं, स्ट्राईक रोटेशन झालं, हे फार गरजेचं आहे। प्रत्येक बॅटरसाठी त्याच्या बॅटमधून येणारी पहिली धाव ही कॉन्फिडन्स वाढवणारी असते, एक आत्मविश्वास वर्धक असते आणि दोन्ही बॅटरनं सिंगलनं आपलं स्वतःचं खातं खोललंय। एक चांगला बॉलर आहे, वासरेकोंडा विभागातील एक मोठा गोलंदाज म्हणून नेहमीच या गोलंदाजाचं नाव घेतलं जातं अक्षय भोईर आणि तशी कामगिरी देखील पहिल्या ओव्हरमध्ये अक्षयची पाहायला मिळते।
एज लागली आहे. पहिल्या बॉलवरती हे दृश्य आपण पाहिलं होतं, त्याचीच पुनरावृत्ती होते की काय असं वाटलं होतं, परंतु दैव बलवत्तर म्हणावं लागेल दोन्ही बॅटरचं, कारण एज लागली होती, तो झेल होऊ शकला नाही आहे आणि विकेट कंप्लीट रन कंप्लीट करण्याच्या नादामध्ये रनआउटचा धोका देखील उद्भवला होता. म्हणजे दैव बलवत्तर म्हणावं लागेल ते दोन्ही बॅटरचं एक धाव मिळते आहे ती बॅटिंग करणाऱ्या वडवली संघाला. नक्कीच नक्कीच दोन्हीकडे आपण पाहताय चान्स बनला होता, झेल देखील होते, त्यानंतर रनआउटची देखील संधी होती आपण पाहताय, परंतु त्या ठिकाणी फलंदाज पोहोचले, क्षेत्ररक्षक थोडेसे दूर राहिले होते बॉलपासून. इथे चांगला स्ट्रोक आहे, बॉल चाललाय लॉंग ऑफ सीमा पार, ठोकलाय षटकार. हर्ष मारे एक चांगला बॅटर आहे, तो सेट होतो आणि लगेच आपले तेवर दाखवायला सुरुवात करतो आणि अक्षयच्या विरोधामध्ये त्याने षटकार ठोकलाय. यानंतर आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक, कॉमेंट्री बॉक्सला दिलेली ही सलामी, पहिल्या टप्प्यावरती चेंडू फरार होतोय आणि हर्षल बैलमारेच्या बाडमधून येतोय, आणखीन एक दर्जेदार चौकार. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय योगेशजी आणि एकूण धावसंख्या झाली ती 13. एक बॅटर बाद झालाय, पहिल्याच बॉलवरती विकेट गेली विशालची, परंतु हर्षलनं चांगलं सावरलं आणि रुपेशने त्याला चांगली साथ दिली आहे. नक्कीच चांगली सुरुवात म्हणावी लागेल खऱ्या अर्थानं. आपण पाहताय विकेट आल्यानंतर देखील आपण पाहताय जो दबाव होता पहिल्याच बॉलवरती झाला होता, तो दबाव बाजूला ठेवून खऱ्या अर्थानं रुपेशची साथ चांगली लागली, कारण की पहिल्याच बॉलवरती रुपेशनं सिंगल घेतली, त्यानंतर आपला जो मेन फलंदाज आहे त्याला स्ट्राईकवरती आणलं आणि त्या मेन फलंदाजानं आपली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये बजावली आहे. कारण की अक्षय भोईरच्या विरोधामध्ये आक्रमण स्वीकारणं हे थोडंसं कठीण आहे, परंतु त्याने ते स्वीकारलं आणि त्याच्या विरोधामध्ये 2 मोठे फटके खऱ्या अर्थानं त्यानं लगावलेत. चांगली बॅटिंग करतोय हर्षल बैलमारे, ज्या फटकेबाजीसाठी हा खेळाडू ओळखला जातो ना, ते फटके त्याच्या बॅटमधून आपण पाहिले. रुपेश जो वैयक्तिक 2 वरती खेळतोय, अँकरची भूमिका पार पाडतोय, स्ट्राईक रोटेशन करतोय आणि हर्षलला स्ट्राईकवरती कसं आणता येईल याची भूमिका त्यानं पहिल्या ओव्हरमध्ये पार पाडली होती. अनिकेत भोईरच्या हातामध्ये षटक देण्यात आलंय, एक चांगला युवा गोलंदाज आहे तो अनिकेत. अनिकेतचा पहिलाच बॉल यष्ट्यांचा वेध घेणारा एक जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला, फर्निचर डिस्ट्रॉय केलं आणि दुसरा धक्का मिळतोय तो वडवली संघाला. पहिल्याच बॉलवरती विकेट आली. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. अनिकेत भोईर आलाय गोलंदाजीसाठी, युवा टॅलेंट आहे तमना टीमचा. आपण पाहताय बऱ्याचशा वेळामध्ये खऱ्या अर्थानं फार कमी वेळामध्ये चर्चेमध्ये आलेला हा खेळाडू, संधी मिळाली आणि त्या संधीचं त्यानं सोनं केलं आहे. कारण की आपण पाहताय या टीममध्ये बरेचसे खऱ्या अर्थानं चांगले चांगले खेळाडू आहेत, चांगले लेजंड खेळाडू आहेत, त्यांना देखील खऱ्या अर्थानं त्यांची जागा कुठेही मात्र कमी भासून देत नाही आहे. कारण की आज देखील आपण पाहताय बरेचसे खेळाडू अनुपस्थित आहेत, परंतु त्याच्या जागेवरती अनिकेतला मिळालेली संधी आणि त्या संधीचं करतोय तो सोनं मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना. चांगला फटका समोर टाकलेल्या बॉलला डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये ड्राईव्ह केलं आणि सिंगल या बॉलवरती मिळाली. कल्पेश हा बॅटर आलाय. कल्पेश एका धावेनं आपलं स्वतःचं खातं खोलतोय. एकूण धावसंख्या 14 झाली आहे. प्रत्येक षटकाचा पहिला बॉल हा तमनाट टीमसाठी चांगला होता, कारण दोन्ही ओव्हरच्या पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली होती तमनाट संघाच्या गोलंदाजाला. आता नंतर अगदी आपण पाहतो सेकंड बॉलवरती सिंगल देखील आली आहे, कारण की आलेला नवीन बॅट्समन त्याने मात्र स्ट्राईक रोटेशन केलं आहे. आता कल्पेशने देखील सिंगल मिळवली आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळेल तो हर्षल. हर्षल एक मोठा बॅटर आहे, मोठे फटके मारण्यासाठी ओळखला जातो आणि चांगला बॉल थोडासा खाली राहिला.
पंचांवरती थोडंसं दबाव टाकण्याचा प्रयत्न, कारण बऱ्याच वेळेला अपील होत आहेत. आणि काल देखील आपण पाहिलं मुंबई विरुद्ध SRHच्या मॅचमध्ये तसंच घडलं. आणि ईशान किशन बाद झाल्यानंतर मग तो स्निकोमीटरमध्ये एज नव्हती, फ्लॅट होता आणि त्यानंतर तो थोडासा निराश आपल्याला पॅव्हलियनमध्ये पाहायला मिळाला. समोर खेळलेत, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. बंटी त्या ठिकाणी आहे आणि 2 धावा वाचवण्याचं काम केलं बंटीनं. विकेट मिळाल्यानंतर चांगली पार्टनरशिप बिल्ड करण्याचं काम केलं गेलं आहे. मागच्या ओव्हरमध्ये देखील तेच पाहिलं आणि या ओव्हरमध्ये देखील तेच पाहायला मिळतं आहे. वडवली संघाला चांगल्या प्रकारे माहिती आहे की तमनाचे कोणता बॉलर कशा रीतीनं गोलंदाजी करतो आहे आणि ते ओळखून खेळ केला जातो आहे. परंतु अनिकेतचं कौतुक करावं लागेल, दर्जेदार गोलंदाजी करतो आहे तो अनिकेत. चांगला बॉल, अनिकेतचं कौतुक यासाठी करावं की चांगल्या टप्प्यावरती बॉल करतोय, गुडलेन स्पॉटवरती बॉलला रिलीज करतोय आणि त्यानंतर थोडासा बॉलला तो आतमध्ये देखील आणतोय. व्हेरिएशन अनिकेतकडे भरपूर आहे, कारण की त्याच्याकडे अगदी आपण पाहताय ऑफ कटर आहे, त्याच्याकडे लेग कटर आहे, त्याच्याकडे आपण अगदी पाहताय स्लोवर आहे, त्याच्याकडे बाउन्सर आहे. प्रत्येक चेंडू वेगळ्या पद्धतीनं टाकण्याची ताकद आहे गोलंदाजाकडे. प्रत्येक चेंडूचा टप्पा वेगळा टाकण्याची ताकद आहे गोलंदाजाकडे. खरं तर हे त्याचा परिश्रम आहे, ही त्याची मेहनत आहे. समोर टाकलं, या वेळेला बघायचं बंटी कॅच घेणार का, आणि एक जबरदस्त शरीराची ठेवण करून बंटी आपल्या वेगळ्या स्टाईलनं बॉलला कॅरी करतोय आणि हा तिसरा फलंदाज बाद होतोय. तो बॅटिंग करणाऱ्या बडवली संघाचा कल्पेश बॅक टू द डग आउट. आणि सर इथून मास्टर थोडंसं आमच्याकडे लक्ष केंद्रित करा. इथून जर सर पाहायला गेलं ना तर ही खऱ्या अर्थानं त्यांना समोर टाकला होता बॉल. अगदी आपण पाहतो थोडंसं कमी गतीनं टाकला होता, थोडेसे फिंगर रोल केले होते, समोर टाकला होता. इथे मात्र बॅटरला त्याने ललचावलं होतं आणि त्या मोहामध्ये खऱ्या अर्थानं बॅट्समन पडला. मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये आपण पाहताय वाईडिश लॉंगॉनमध्ये त्या ठिकाणी बंटी भोईरनं चांगला झेल कॅरी केला आणि आणखीन एक विकेट इथून पाहायला मिळते. कदाचित इथून जर पाहायला गेलं तर सिंगल डबलला प्राधान्य देणं हे फार महत्त्वाचं असेल का, हे देखील प्रश्न आता सर्वांना पडून राहिला. 2 ओव्हरचा खेळ संपला योगेशजी आणि एकूण धावसंख्या आहे ती 17. अक्षय एक महागडा गोलंदाज ठरला, प्रमुख बॉलर होता, त्याच्या विरोधामध्ये 13 धावा आल्या, परंतु काय कमबॅक करून दिला अनिकेतनं. 4 धावा त्यानं खर्च केल्या आणि 2 महत्त्वाच्या विकेट त्याला मिळाल्या. गौरवच्या हातामध्ये आता षटक देण्यात आलं आहे, गौरव भोईरच्या हातामध्ये षटक आहे. गुड्डू या नावानं खरं तर या खेळाडूला सगळेजण ओळखतात आणि त्याच्या हातामध्ये षटक देण्यात आलं आहे. हर्षल हा खेळाडू अजूनही खेळपट्टीवरती उभा आहे. रॉनी मराडे बॅटिंग करण्यासाठी आलाय. 2ऱ्या आणि 5व्या क्रमांकाचे बॅटर मैदानामध्ये योगेश, आणि दोन्ही बॅट्समनमध्ये अतिशय प्रतिभा आहे. या खेळाडूंमध्ये खूप क्षमता आहे. गुड्डूचा हा फुलटॉस बॉल समोर, वैभवची चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. बंटीचा खरं तर थोडासा पॅरलल थ्रो आपण पाहिला आणि सिंगल या बॉलवरती आली. नक्कीच इथून आपण पाहताय टीमचा पार्ट टाइम स्विमर गुड्डू भोईर गोलंदाजीसाठी आला. पहिला फुलटॉस बॉल होता, आक्रमण करायचं होतं, परंतु अगदी आपण पाहताय ते रिव्ह्यू घेण्यात आला वेस्ट साईडसाठी. बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू असेल, इथे चेक केलं जाईल. tenniscricket.in माध्यमातून आपण पाहता आमचे 3रे पंच ऑफिशियल या ठिकाणी चेक करतील. वेस्ट साईडसाठी 3ऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला गेला. टीव्ही अंपायर आमचे फेअर डिलिव्हरी आहे, बॉल डाऊन होत होता. आणि फेअर डिलिव्हरी आहे. एकूण धावसंख्या आहे 18. धावा धावफलक्यावरती आल्या. टीमचा कॅप्टन आपण पाहताय वैष्णवी 11 मराठे बडवली टीमचा रॉनी ऑन स्ट्राईक आहे.
इथून देखील आपण पाहताय गुड्डीचा हा बॉल, इथून मात्र शॉट थर्डमॅनला बीट करत चाललाय बॉल सीमारेषेच्या पलीकडे. इथे आलाय नशिबाचा बाईचा चौकार. या 4 धाबांच्या मदतीनं एकूण धावसंख्या होते योगेशजी 22. या फटक्यांची खरं तर गरज आहे. धाबा कशा येऊ, धाबा येणं महत्त्वाचं आहे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. आणि बाईकच्या स्वरूपामध्ये 4 धाबा आल्यात. गुड्डूचा चांगला बॉल होता आणि पाठीमागे विकेट कीपर बीट झाले आणि फिल्डर देखील बीट झालेले आपल्याला पाहायला मिळाले. रॉनीसाठी एक अँगल बनवून गोलंदाजी केली जाते. राईट हँडेड बॅटर आहे. राऊंड विकेटनं गुड्डू बॉलिंग करतोय, समोर बॉलला पिच करतोय आणि थोडंसं बाहेरचा अँगल होणारा बॉल पाहायला मिळतोय. क्रॉस अँगलनं बॉलिंग होती आहे आणि चांगली बॉलिंग आपल्याला गौरव म्हणजे गुड्डू भोईरची पाहायला मिळते. नक्कीच सर, आपण पाहताय गुड्डू भोईर म्हटल्यानंतर एकाच अँगलमध्ये 2 टर्न करतो. अगदी आपण पाहताय त्याला रीड करणं थोडंसं कठीण आहे, कारण की एकाच ॲक्शनमधून दोनही कट करण्याची ताकद या गोलंदाजाकडे आहे. आणि त्याच्याकडे पेस व्हेरिएशन देखील तुम्ही पाहायला गेलं ना तर अगदी पेस व्हेरिएशन देखील फार चांगली आपल्याला पाहायला मिळते. गुड्डू भोईरकडे तो गोलंदाजीसाठी आला. आणखीन एक डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. गुड्डू भोईर इथून कमबॅक करतोय. पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहायला गेलं तर अक्षय भोईरच्या विरोधामध्ये धाबा आल्या होत्या, त्यानंतर अनिकेतनं कमबॅक केलं आणि मात्र आता त्यानंतर इथून गुड्डू भोईर देखील चांगली कामगिरी करतोय. रॉनीला आता शांत डोक्यानं खेळावं लागेल. 3 चेंडू लगातार निर्धाव खेळलाय तो रॉनी. एक हार्ड हिटर खेळाडू आहे, परंतु आता धावा जमवण्यासाठी संघर्ष त्याला करावा लागतोय. वाईड बॉलचा इशारा आलाय. विशाल पाटील सर आपल्या अदेनं एक अदाकारी इशाऱ्यानं हा वाईड बॉल दाखवत असताना खूप शॉर्ट बॉल होता आणि वैभव देखील थोडासा फ्रस्ट्रेट आहे, कारण खराब चेंडू त्याने टाकला. एकूण धावसंख्या झाली आहे 23 रन स्कोरबोर्डवरती. ही मॅच आणि तिसऱ्या पंचांची मागणी पुन्हा एकदा करण्यात आली. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू घेण्यात आला व्हाईट बॉलसाठी. फिल्डिंग टीमच्या वतीनं रिव्ह्यू घेण्यात आलाय आणि हा व्हाईट बॉल आहे. गौरवचा एक खराब बॉल आणि वाईड बॉलनं एक धाव एक्स्ट्राची मिळाली आहे. चांगला बॉल, एकाच टप्प्यावरती गोलंदाजी होते. रॉनीचा खेळ चांगल्या प्रकारे ठाऊक आहे गौरवला आणि त्याचा स्टान्स ओळखून, त्याचे सगळे स्ट्रॉंग झोन ओळखून, वीक झोन ओळखून तो बॉलिंग करतो आहे आणि 4 चेंडू त्यानं निर्धाव टाकलेले आहेत. जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळते ती गौरव भोईरची. रॉनीला आता चांगलं खेळावं लागेल आणि हा समोर खेळलेला फटका त्या ठिकाणी वैभव चकलेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट. रनिंग बिटवीन द विकेट फार चांगली आहे. हे फार महत्त्वाचं आहे. ज्या वेळेला 2 बॅटर खेळपट्टीवरती असतात त्यावेळेला एकदा क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली तर क्विक रिप्लाय दिला पाहिजे आणि सिंगलला तो रिप्लाय देत असताना डबलमध्ये कन्वर्ट केलं. रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळाली योगेशजी. नक्कीच आपण पाहताय जिथे ओळखलं रॉनीनं की बंटीच्या हातामधून बॉल निसटलाय त्याच वेळी लगेच सेकंड डावेचा कॉल दिला. सेकंड डावेतून कंप्लीट झाली. हे करणं देखील फार गरजेचं आहे, कारण की इथून जर आपण पाहायला गेलं तर आता धाबांची गरज देखील आहे. रॉनी या टीमचा कॅप्टन आहे. रॉनीला आता इथून चांगली कामगिरी करायची आहे. रॉनी इथून चांगली बॅटिंग केली तर एक चांगल्या टोटलपर्यंत संघ इथून जाऊन पोहोचेल. त्यासाठी आता रॉनीला मैदानाच्या आतमध्ये प्लॅनिंग आखावे लागतील आणि प्लॅनिंगनुसार इथून मात्र बॅटिंग करावी लागेल. गोलंदाजांच्या मेरिटनुसार इथून क्रिकेट खेळावं लागेल. प्रत्येक बॉलवरती खऱ्या अर्थानं त्याला इथून सिंगल डबल मात्र धाव प्राप्त करावे लागेल. गोलंदाजाच्या मानसिक बौद्धिक क्षमतेवरती जर का बार झाला तर एखादा चुकीचा चेंडू इथून पडेल आणि त्याच्यावरती मात्र मोठा फटका येईल. त्यासाठी आता मात्र रॉनी मराठीला मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न हे करावे लागतील. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि एकूण धावसंख्या झाली आहे ती 25. 8.33च्या ॲव्हरेजनं 25 धावा धावफलकावरती आल्यात. शेवटचे 2 ओव्हर बाकी आहे आणि हर्षल सारखा बॅटर अजूनही मैदानामध्ये आहे. ज्या बॅटरच्या बॅटमधून आपण मोठे फटके पाहिले तो अजून खेळपट्टीवरती उभा आहे. रॉनी मराडे एक चांगला बॅटर आहे, परंतु या मॅचमध्ये तो धावांसाठी संघर्ष करतो आहे.
आणि चौथं षटक हे पुन्हा एकदा अनिकेतच्या हातामध्ये देण्यात आलं आहे. एक युवा गोलंदाज आहे, यंग टॅलेंट आहे या गोलंदाजी करणाऱ्या छत्रपती क्रिकेट संघ तमनाचं, आणि या टॅलेंटनं सगळ्यांना भुरळ पाडली आहे. योगेशजी, पहिल्या ओव्हरमध्ये 4 धावा आणि 2 महत्त्वाच्या विकेट त्याला मिळाल्यात. नक्कीच चांगली गोलंदाजी केली आणि लगेच मात्र कॅप्टन देखील आपण पाहत आहे सेकंड स्पेलमध्ये त्याच्याकडेच गेलेत, त्याच्याकडे पुन्हा एकदा जबाबदारी सोपवले. कारण की ज्या प्रकारे आपण पाहताय या वर्षामध्ये अनिकेत भोईरचा खेळ राहिलाय ॲज अ गोलंदाज, ॲज अ बॅट्समन फार प्रभावित केलाय आपल्या टीमला, कॅप्टनला देखील, आणि कॅप्टनने त्याच्यावरती विश्वास. पंचांकडे अपील, हर्षलसाठी हे अपील होतं. ज्या बॅटरनं आतापर्यंत पूर्णपणे सावरलंय बॅटिंग करणाऱ्या वडवली संघाला, त्याच्या विकेटसाठी हा अपील होता आणि या लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव आली आहे. वैष्णवी 11 मराठे वडवली संघ मैदानामध्ये खेळतोय. एकूण धावसंख्या आहे 26. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे आणि या अनिकेतची चांगली बॉलिंग पाहतोय. रॉनी आता काय करणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. इथून जर पाहायला गेलं सर तर धावसंख्या अगदी आपल्याला योग्य पाहायला मिळते, कारण की चौथं षटक चालू आहे आतापर्यंत 26. इथे मात्र यष्टीरक्षकांना चुकी केली आहे, तेजस चुकी करतोय, कारण की रॉनीची ही विकेट अगदी सहजरित्या मिळाली होती, जिथे मात्र अनिकेतनं चांगला बॉल डिलिव्हर केला होता, फसवलं होतं रॉनीला, परंतु इथे यष्टीरक्षकांना चुकी केली आणि आज जेल ड्रॉप झाला. ज्या वेळेला बॅटला एज लागते ना त्यावेळेला एक एक्स्ट्रा पेस निर्माण होतो आणि मग पाठीमागे फ्लाय होणारी किंवा पाठीमागच्या बाजूला येणारी कॅच एज घेणं थोडंसं डिफिकल्ट असतं. तेजसचा चांगला प्रयत्न होता परंतु तो प्रयत्न मात्र फसला. चांगला फटका, आडवा बॅटनं स्वीप केलंय मिड विकेटला आणि एक दर्जेदार स्ट्रोक आलाय. बॅटर हर्ष पुकारानं एकूण धावसंख्या होती आहे 31. अतिशय चांगलं संगीत आपल्याला ऐकायला मिळालं. रोशन भुईर आज अ डीजे ऑपरेटर म्हणून आहे. ते एक चांदईचे चांगले खेळाडू आहेत परंतु आज डीजे ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आहेत, त्यांचं देखील स्वागत करूयात. 31 धावा धावफलकावरती आहेत. नक्कीच नक्कीच सर, आजच्या रात्रीमध्ये आपण बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये बॉल हरवलाय त्या ठिकाणी. आजच्या रात्रीमध्ये खऱ्या अर्थानं फार चांगलं संगीत आपणास ऐकण्यास मिळतं. खऱ्या अर्थानं प्रेक्षकांची मनं त्यांच्या माध्यमातून जिंकली जातात. फार चांगली क्लॅरिटी आणि क्वालिटी आपल्याला कल्पेश डीजे यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्यांचं देखील कौतुक होणं फार गरजेचं आहे. आणि योगेशजी आता 1:30 वाजलाय, 2-2:30 झाले तर मला वाटतं की अभंग, भैरवी हे सगळं आलं पाहिजे त्यांच्याकडून, कारण या स्पर्धेची थीमच तशी आहे की एक क्रिकेटचा एक अद्भुतपूर्व असा सोहळा या ठिकाणी या वरई गावाला सजला आहे. क्रिकेटची खरं तर ही पंढरी सजवली आहे. चांगला बॉल, एज लागली आहे पाठीमागच्या बाजूला. स्क्वेअर ऑफ द विकेट, थोडीशी खराब फिल्डिंग आज पाहायला मिळाली तमनाथ संघाची, परंतु समोरच्या बाजूला बाउंड्री लाईनला त्यांचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकूण धावसंख्या होती आहे 32. 32 रन स्कोरबोर्डवरती. 2 मोठे संघ ज्या वेळेला खेळतात ना त्यावेळेला असं चांगलं क्रिकेट आपल्याला नेहमीच पाहायला मिळत असतं. कधी गोलंदाजांचं वर्चस्व, कधी फलंदाजांचं वर्चस्व, सामना दोन्ही बाजूला जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. हर्षल 10 बॉलमध्ये 21 धावांचं योगदान या खेळाडूच्या बॅटमधून राहिलंय. रॉनी संघर्ष करतोय. आज रॉनीच्या बॅटला बॉल व्यवस्थित कनेक्ट होत नाही आहेत, त्याला खूप संघर्ष करावा लागलाय. एकूण धावसंख्या झालाय तो 32. शेवटचा बॉल बाकी आहे. 32 धावा धावफलकावरती आहेत. अनिकेतनं 6 धावांचं षटक हाताळलंय. चांगली बॉलिंग त्याची पाहायला मिळाली आहे. हर्षल अजूनही मैदानावरती आहे आणि या खेळाडूनं आता जम बसलाय. रॉनी देखील संघर्ष करतोय पण रॉनीने 1-2 फटके मारले तर मॅचमध्ये काहीतरी वेगळी रंगत पाहायला मिळेल. पूल करायचं होतं, व्यवस्थित बॅटवरती आला नाही. वेग फार होता या गोलंदाजाकडे, टप्प्यावरती चांगलं कंट्रोल होतं, वेग फार चांगला होता आणि सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. रनिंग बिटवीन द विकेट फार चांगली पाहायला मिळाली.
या 2 धावांच्या मदतीने योगेशजी 4 षटकांचा खेळ संपला आहे आणि एकूण धावसंख्या झाली आहे ती 34. एक योगेशजी चांगलं क्रिकेट खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळते सर. जिथे मात्र विकेट्स आल्यात, जिथे डॉट बॉल मोठ्या प्रमाणात आल्यात, अशा परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं अगदी आपण पाहतोय सिंगल डबल घेतली जाते, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जातं आहे. धावफलक खऱ्या अर्थानं हलतं ठेवण्याचं काम केलं जातं आहे. स्ट्राईक रोटेशन सातत्यानं पाहायला मिळतं आहे आणि हे करणं देखील फार गरजेचं असतं. ज्यावेळी गोलंदाज आपल्यावरती खऱ्या अर्थानं वर्चस्व प्रस्थापित करत असतात, ज्यावेळी गोलंदाजांची गोलंदाजी आपल्या अगेन्स्ट खऱ्या अर्थानं चांगली होत असते, मोठ्या फटक्यांसाठी थांबवलं जातं. अशा परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं सिंगल डबल ही फार महत्त्वपूर्ण धावसंख्या असते आणि तिथे मात्र आपण अगदी पाहायला गेलं तर 34 धावा आतापर्यंत 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळाल्यात आणि 17 धावांची पार्टनरशिप देखील आपल्याला पाहायला मिळाली. आज आपल्याला स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये या वरई गावचे 3 सुपुत्र लाभले स्कोरर म्हणून. विवेक झांजे जे डेटा सायन्समध्ये मास्टर्स करतायत, त्यानंतर प्रज्योत झांजे आपल्याला लाभले जे डिप्लोमाचं शिक्षण घेत आहेत, आणि आता अजय झांजे जे सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत, कॅप जेमिनीमध्ये कार्यरत आहेत एका IT कंपनीमध्ये, ते ॲज अ स्कोरर म्हणून आपल्यासमोर जोडले गेलेत. हे तीनही क्वालिफाईड स्कोररचं आपण मनापासून आभार मानलं पाहिजेत. फार चांगलं त्यांचं सहकार्य आज कॉम्बॉक्समध्ये राहिलं आहे. नक्कीच आपण पाहत आहे तीनही अगदी आपण पाहत आहे क्वालिफाईड स्कोरर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेत. म्हणजे अगदी आकड्यांची सनीच्या हातामध्ये षटक देण्यात आलंय. यावेळेला शॉट ऑफ द नाईट क्रिकेटचं सौंदर्य दाखवतोय, ब्युटी ऑफ क्रिकेट हर्षलच्या बॅट मधून येतोय देखणा दर्जेदार चौकार. अकरा बॉलमध्ये 25 धावांचं योगदान हर्षलचं राहिलंय आणि एकूण धावसंख्या झाली आहे ती 38. 38 रन सनीच्या विरोधामध्ये आक्रमण आणि आता सनीचा कमबॅक. गोल्डन विकेट ऑफ द मॅच, गोल्डन मोमेंट फॉर द तमनाट टीम आणि आणखीन एक बॅटर बाद. चला नेक्स्ट मॅचच्या टॉसकडे आपण जाऊया. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. सेकंड राऊंडला सुरुवात होईल. गणेगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये कर्जत बरई दोन्ही टीमचे कॅप्टन तुमच्यासाठी कॉल असेल. इनिंग ब्रेकमध्ये आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. आपण दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रेडी राहायचं. आणि या स्पर्धेसाठी जे आपल्याला पंच लाभलेत ना, विशाल पाटील सर ज्यांना आपण इन ॲक्शन पाहतो ना, मिस्टर अँड मिसेस माही या चित्रपटामध्ये राजकुमार राव ज्या वेळेला बॉलिंग करतात ना, त्यामध्ये एक कॅमिओ दिसतो. त्या कॅमिओमध्ये जे पंच दिसतात ना, ते आपले विशाल पाटील सर आहेत. डेटॉलच्या ॲडमध्ये देखील त्यांना आपण पाहिलं, चद्दा एक्सप्रेसमध्ये देखील त्यांना आपण पाहिलं. ते पंच आज आपल्याला या स्पर्धेमध्ये लाभलेत. सन्नी चांगली बॉलिंग करत असताना एज लागली आहे, पाठीमागच्या बाजूला कॅरी देखील केलंय आणि मोठी विकेट जाते बॅटिंग करणाऱ्या वडवली संघाची. बॅक टू बॅक दुसरा धक्का देतोय तो सन्नी. पाहायला मिळणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. लगातार 2 धक्के दिलेत आणि वैभव पाटील सर देखील विगरचे पंच आपल्याला या स्पर्धेमध्ये लाभलेत. ते देखील एक उच्च शिक्षित आहेत, MSc IT शिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि विके हायस्कूलमध्ये प्रोफेसर म्हणून देखील ते कार्यरत होते. त्यांचं देखील आपण मनापासून स्वागत करू या स्पर्धेमध्ये. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे तो गोलंदाज सनी आणि दुसरी विकेट हॅट्रिक पाहायला मिळणार का या स्पर्धेमध्ये याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ऋषी 7व्या क्रमांकाचा बॅटर त्याला सामोरं जाणार. चांगला बॉल होता, खोदून काढण्याचा प्रयत्न आणि सिंगल कंप्लीट केली आहे.
रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. सिंगलनं खातं खोललंय. एकूण धावसंख्या झाली आहे 39-39. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत आणि 2 बॉलवरती एखाद मोठ्या फटक्याची अपेक्षा करत असतील वडवलीचे सगळे सपोर्टर. वडवली संघ वैष्णवी 11 मराठे वडवली या नावानं आज खेळतोय आणि दुसऱ्या बाजूला मयूर पाटील पुरस्कृत छत्रपती क्रिकेट संघ तमनाथ, जो आत्तापर्यंत चांगली बॉलिंग करताना पाहायला मिळालाय. 2 चांगल्या चेंडूंच्या प्रतीक्षेमध्ये असेल सगळे सपोर्टर्स. समोर खेळलेत वैभव. ही क्षेत्ररक्षणाची भिंत आहे, ही क्षेत्ररक्षणाची वॉल आहे तमनाथ संघाची. झेल टिपला जातोय आणि रॉनी होतोय बाद. नक्कीच सर, आपण पाहताय चांदेचे आमचे रोशन भोईर, जे खऱ्या अर्थानं चांगले क्रिकेटर आहेत, परंतु आज डीजे ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहताय एक चांगलं संगीत आपल्याला जरूर ऐकण्यास मिळतं आहे. त्यांचं आपण पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करूया, कारण की जेवढ्या चांगल्या पद्धतीनं ते क्रिकेट खेळतात तेवढ्याच चांगल्या पद्धतीची डीजे ऑपरेटिंग देखील त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं आहे. त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी खऱ्या अर्थानं त्यांना देखील शुभेच्छा देऊया. इथून त्यांची सुरुवात आहे आणि सुरुवातच इतकी छान आहे. तर मग शेवटचा बॉल आहे आणि या बॉलवरती सिंगल तर कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे, पण थ्रो देखील तितकाच चांगला होता. अपील केलं गेलं. तिसऱ्या पंचांकडे डिसिजन, तिसरे पंच अंपायरनं तिसऱ्या पंचांकडे हा डिसिजन रेफर केलेला आहे. एकूण धावसंख्या झाली धाव कंप्लीट आहे. 2 धावा कंप्लीट झाल्यात. एकूण धावसंख्या झालेली आहे ती 41 आणि दुसऱ्या सत्रामध्ये टार्गेट असेल ते 42 या धावसंख्येचं. ते आपण पाहतोय दुसऱ्या राऊंडचा पहिला सामना. ओम साई जयराम 11, ओम साई प्रसन्न जयराम 11 वर्सेस या ठिकाणी गणेगाव संघ. नाणेफिकी जिंकले या ठिकाणी गणेगाव संघानं आणि फर्स्ट फील्ड. ओके, येते रुपेश दादा भोईर. पहा आपला गावाचा संघ या ठिकाणी आहे, खेळतोय मैदानामध्ये आणि दादाने मात्र आता बक्षीस लावले रुपेशजी भोईर यांच्याकडून. तब्बल षटकार हॅट्रिकसाठी 5,000 रुपयाचं कॅश प्राईज आणि चौकार हॅट्रिक जरी लावली आपण या मैदानामध्ये तरी देखील रोख 5,001 रुपयाचं कॅश प्राईज असेल, ते मात्र तमनाथ टीमसाठी.
हॅलोचेक मॅचला होईल सुरुवात. आपण पाहतोय अगदी समालोचक दादा योगेशने देखील सांगितलं की आता मात्र तब्बल 2 वाजता आहेत, पावणे 2 वाजता आहेत. भैरवी अभंग गवळणी या ठिकाणी व्हायला हव्यात. सुमधुर डीजेच्या स्वरूपात आपण या ठिकाणी ऐकणार आहोत, यात कुठली शंका नाही आहे. दादाने रुपेश दादा भोईरने देखील तब्बल 5,001 रुपयाचं कॅश प्राईज लावलं आहे. तमनात टीममधून कुठल्याही बॅट्समनने एक षटकार हॅट्रिक लावा अर्थात किंवा चौकार हॅट्रिक आणि रोख 5,001 रुपयाचं कॅश प्राईज या ठिकाणी आपण घेऊन जायचं आहे. संपूर्ण या स्पर्धेची थीम आपण जर का पाहिली तर विठुरायाच्या दर्शनासाठी अगदी आपण या ठिकाणी उपस्थित व्हावं आणि विठुरायाचं अगदीच दर्शन घ्यावं. पादुकाचं दर्शन आहे, त्याचबरोबर विठुरायाची सुंदर सुबक अशी मूर्ती देखील जी मात्र तुम्हा सर्वांवरती सदैव शुभाशीर्वाद देत या ठिकाणी उभी आहे. अशा या विठुरायाच्या अगदीच नगरीमध्ये खऱ्या अर्थानं जो काल सोहळा आम्ही अनुभवलात या स्पर्धेच्या वतीनं अप्रतिम खऱ्या अर्थानं आणि खूप सारं काही शिकण्यासारखं या दिंडी सोहळ्यामधून या आपल्या कर्जत विभागातून खूप सारे वारकरी संप्रदायातील नेतृत्व या ठिकाणी काही समोज प्रबोधनकार आपण पाहिलं, कीर्तनकार महाराज देखील काल या ठिकाणी उपस्थित होते. काहींनी आपले मनोगत देखील व्यक्त केले, खेळाडूंना खूप साऱ्या शुभेच्छा देखील दिल्या या स्पर्धेच्या वतीनं. आणि तब्बल 5 दिवस एक कीर्तनकार महाराज या ठिकाणी ज्यांचं पदस्पर्श होईल आणि आपले मनोगत या क्रिकेट प्रेमींचा देखील ऐकायला मिळेल आणि खूप साऱ्या शुभेच्छा देखील असतील. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना वैष्णवी 11 मराठे बडवली टीमनं धाबा बनवला तर 41 आणि आता 42 धावसंख्येचं टार्गेट इथून मात्र सेट केलं आहे. येणाऱ्या 30 बॉलमध्ये 42 धावसंख्येचं टार्गेट इथून सेट करण्यात आलं. मयूर पाटील पुरस्कृत छत्रपती तमनाट टीमच्या समोर आपण पाहता हे टार्गेट खऱ्या अर्थानं सेट करण्यात आलं. सन्माननीय युवा उद्योजक आपण पाहता रुपेशजी भोईर यांच्याकडून षटकार हॅट्रिक आणि त्यानंतर चौकार हॅट्रिकसाठी 5,000 रुपयाचं कॅश प्राईज या ठिकाणी छत्रपती क्रिकेट संघ तमनाटच्या फलंदाजांसाठी असेल. कोणत्याही फलंदाजानं षटकार हॅट्रिक किंवा चौकार हॅट्रिक इथे कंप्लीट केली तर युवा उद्योजक रुपेशजी भोईर यांच्याकडून 5,000 रुपयाचं कॅश प्राईज असेल. थोडंसं पंचांबरोबर डिस्कस करत असताना आपल्याला पाहायला मिळतात फलंदाज देखील काही प्रश्न त्या ठिकाणी विचारले जात आहेत. थोडीशी माहिती खऱ्या अर्थानं अगदी आपण पाहता ग्राउंडचे घेत असताना ज्यावेळी बॅटिंगसाठी आलेत, कारण की बऱ्याचशा आजच्या या रात्रीमध्ये आपण पाहताना बऱ्याचशा गोलंदाजांकडनं चुका झाल्यात, जिथे रिटर्न क्रीजचं खऱ्या अर्थानं नो बॉल आपल्याला पाहायला मिळालेत. आता खऱ्या अर्थानं चुकी होण्याच्या अगोदरच खऱ्या अर्थानं आपण पाहता या ठिकाणी वैष्णवी 11 मराठे बडवली टीमचे गोलंदाज त्या ठिकाणी पंचांशी खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी चर्चा करतात. विचारून घेतलं त्यांना आणि त्यानंतर मात्र आता गोलंदाजीसाठी सज्ज झाला आहे गोलंदाज कल्पेश. समोर आपण पाहताय लेफ्टी फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल तेजस भोईर. 9 सेकंडवरती बंटी भोईर. माचॉन पहिला शॉर्ट बॉल हुक केला, क्षेत्ररक्षक पाठीमागे चाललेत, झेल कॅरी केलाय, पहिला आदरा मिळतोय. बॅटिंग करत असताना मयूर पाटील पुरस्कृत छत्रपती तमनाट टीमला तेजस बॉलवरती पहिली मोठी विकेट आली आहे. तेजस भोईर लेफ्टी फलंदाज आपण पाहता या ठिकाणी बाद झालाय. 42 धावसंख्येचा टार्गेट जरी अगदी माफक वाटत असेल 5 षटकांमध्ये, परंतु या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी तुम्हाला भरपूर मेहनत घ्यावी लागेल. पहिल्याच बॉलवरती विकेट आली. आपण पाहताय गोलंदाज कल्पेशनं पहिल्याच बॉलवरती विकेट गेली. अगदी आपण पाहताय शॉर्ट बॉल टाकला होता
असं वाटलं होतं की मोठा फटका आता इथून पाहायला मिळेल तेजसच्या बॅटमधून, परंतु एलिव्हेशनच मिळालं नाहीये, जिथे मात्र अगदी आपण पाहताय ताकद जनरेटच झाली नाही, विकेट पाहायला मिळाली. आता मात्र तिसऱ्या क्रमांकावरती आपण पाहताय उद्देश भोईर तिसऱ्या क्रमांकावरती प्रमोट केलं गेलंय. खऱ्या अर्थानं आज तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये पाठवलं. इथे देखील आपण पाहताय बॅक टू बॅक विकेट आली, पडल्यानंतर आतमध्ये येत होता, ऑन साईडला फटका खेचायचा होता, स्क्वेअर ऑफ द विकेट, बॅटचा टोला बॉल लागला आणि इथून मात्र सेकंड विकेट येते तमनाथ टीमची. पहिल्या 2 बॉलवरती दोन मोठे हादरे मिळाले. ते बॅटिंग करणाऱ्या मयूर पाटील पुरस्कृत छत्रपती तमनाथ संघाला 42 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी खऱ्या अर्थानं गोलंदाजीची सुरुवात देखील आपण पाहताय तमनाथ टीमची देखील अशीच झाली होती. पहिल्या बॉलवरती विकेट आली होती, त्यानंतर मात्र अगदी आपण पाहता सेकंड बॉलवरती सिंगल आली होती, परंतु इथे सेकंड बॉलवरती देखील विकेट आली. थोडंसं पारडं आता इथून जड असेल ते वैष्णवी 11 मराठी टीमचं, कारण की पहिल्या 2 बॉलवरती 2 विकेट आल्यात. आता बॅटिंगसाठी खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये अक्षय भोईर आला, परंतु गोलंदाज इथून खऱ्या अर्थानं विकेट हॅट्रिक, या स्पर्धेतील सेकंड विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळेल का? कल्पेश हा गोलंदाज मिळवेल का याच्याकडे देखील पाहावं लागेल. विकेट हॅट्रिक बॉल, इथे फटका फसलाय, परंतु इथे झेल ड्रॉप झाला. मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहत होतो अगदी झेल पर्यंत पोहोचले देखील होतं, परंतु कॅरी करणं फार गरजेचं होतं. बॉल आता तो निसटला, ही मॅच निसटते की काय? कारण की अक्षय भोईरला पहिल्याच बॉलवरती मात्र परतावं लागलं असतं. त्या अक्षय भोईरला इथून जीवदान मिळालं आहे. जो अक्षय भोईर खऱ्या अर्थाने एक मोठ्या फटक्या मारण्यासाठी ओळखला जातो. अगदी जर पाहायला गेलं तर वासरे खोंडा विभागामधील ऑलराऊंडर प्लेयर म्हणून ज्याची ओळख आहे, जो सातत्यानं आपल्या टीमसाठी चांगली कामगिरी करतो, त्या अक्षय भोईरला इथून पहिल्याच बॉलवरती जीवदान मिळालं. विकेट हॅट्रिक देखील आपण पाहतोय हुकली गोलंदाज कल्पेशची. इथून देखील आपण पाहतोय पडल्यानंतर आतमध्ये आला, 9 सेकंड वरती डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु अगदी स्टंप मिस करताय. एक सिंगल धाव इथून कंप्लीट झाली हलक्या हातानं. खऱ्या अर्थानं आपण पाहताय चिकी सिंगल इथून कंप्लीट झाली. एक धाव फलकावरती लागली. 42 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 2 विकेट देखील इथून आलात. अक्षय भोईरची विकेट देखील आपण पाहताय जाता जाता बचावलाय. अक्षय भोईर देखील आपण पाहताय. आता स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहताय वैभव भोईर 9 सेकंड वरती होता. बराच काल त्यानं प्रतीक्षा केली, रीड करत होता गोलंदाजाला देखील 9 सेकंड वरून. इथे आपण पाहताय चुकी झाली आहे. एज आणि टेकन स्लॉट मध्ये होता, परंतु एज लागल्यानंतर एक रक्षकाने झेल कॅरी केला. तिसरा आदरा मिळतोय. 42 धावसंख्येचा पाठलाग करत असताना बंटी भोईर झाला. अगदी जड पावलानं मैदानाच्या बाहेर चालला, नाराज असेल स्वतःवरती, कारण की पहिले 2 विकेट आले होते, त्याच्यावरती जबाबदारी वाढली होती. त्याला मैदानाच्या आतमध्ये उभं राहणं फार गरजेचं होतं, त्याला जबाबदारीनं खेळणं फार गरजेचं होतं, टीमला त्याला सावरायचं होतं, परंतु मोठा फटका मारायचा होता. कारण की पहिल्या 4 बॉलवरती जो दबाव झाला होता, तो दबाव खऱ्या अर्थानं कुठेतरी अगदी दूर करायचा होता. त्या मोठा फटक्याच्या नादामध्ये आपण पाहता बंटी भोईर देखील इथून बाद झाला. आता टीम पूर्णपणे संकटामध्ये सापडली आहे, परंतु आता या संकटाच्या बाहेर कोणता फलंदाज काढेल हे देखील पाहावं लागेल.
संकटाच्या बाहेर कोणता फलंदाज इथून घेऊन येईल आपल्या टीमला. गौरव भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. इथून देखील आपण पाहता चांगला बॉल होता. अगदी आपण पाहायला गेलं तर रेस्टांवरतून निघून गेला. हा देखील डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. कौतुक करायला हवं गोलंदाज कल्पेश, ज्या प्रकारे त्याने 42 धावसंख्येचा बचाव करत असताना पहिलं षटक त्याने हाताळलं. पहिल्या षटकामध्ये त्यांना धावा खर्च केला, फक्त 1 विकेट मिळवल्या, महत्त्वपूर्ण 3 आणि 2 डॉट बॉल देखील त्याचे पाहायला मिळाले. कमालीची गोलंदाजी आपण पाहताय. बाट्समन खऱ्या अर्थानं बॅटिंग करणाऱ्या टीमला पूर्णपणे डॉमिनेट केलं आहे आपल्या गोलंदाजीनं. आपल्या गोलंदाजीची ताकद खऱ्या अर्थाने त्यांनी मैदानाच्या आतमध्ये दाखवलं. इतकी चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे ती कल्पेशच्या गोलंदाजाची. जरा फिल्डिंग सेट करून घ्या. फिल्डिंग का थांबवताय? प्रत्येक ओव्हरसाठी आपल्याकडे टीम मीटिंग नाही आहे. जास्त टीम मीटिंग करू नका. एकच धाव फलकावरती आले म्हणजे अजूनही 24 बॉलमध्ये बनवायचं आहेत. त्या 41 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त एकच धाव आली होती, जिथे मात्र तमना टीम फिल्डिंग करत असताना पहिल्या षटकामध्ये अक्षय भोईरनं 13 धावा खर्च केल्या होत्या. परंतु त्यानंतर अनिकेतनं कमबॅक जरूर केलं होतं, परंतु इथे त्याच धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये फक्त 1 धाव आली आहे आणि महत्त्वपूर्ण 3 फलंदाज बाद झालेत. तेजस भोईर, त्यानंतर बंटी भोईर आणि उद्देश भोईर हे तीनही फलंदाज या ठिकाणी बाद झालेत. थोडंसं प्रश्नचिन्ह जरूर आहे तर बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूनं. चला फिल्डिंग सेट करून घ्या, जास्त वेळ घेऊ नका. 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांच्या आतमध्ये कंप्लीट करायची आहेत, याच्याकडे देखील लक्ष असू द्या. इथे कमी गतीने टाकला होता, पीक केलाय, स्क्वेअर ऑफ द विकेट बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. ज्या अक्षय भोईरला जीवदान दिलं होतं तो अक्षय भोईरच्या बॅटमधून आलाय चौकार. पा प्रत्येक बॉलवरती टीम मीटिंग नकोय. पाच धावा धाव फलकावरती आपण पाहताय. पहिल्याच बॉलवरती खऱ्या अर्थानं आपण पाहताय ऋषीच्या विरोधामध्ये या ठिकाणी आपल्याला चौकार पाहायला मिळाला आणि त्यानंतर मात्र फलंदाज या ठिकाणी बाद घोषित केला पंचांनी. झेल त्या ठिकाणी कॅरी केले की नाही ते चेक करायचं आहे. बाटला चेंडू ब्रश झालाय परंतु झेल कॅरी झालाय की नाही ते चेक करायचं आहे. टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून आपण हा डिसिजन चेक करणार आहोत. टेनिस क्रिकेट डॉट इनची संपूर्ण टीम या स्पर्धेला कव्हर करते आहे. कुणालजी डायरे खऱ्या अर्थानं आपण पाहता या स्पर्धेला कव्हर करतायत. 3 कॅमेरासह ही स्पर्धा कव्हर केली जाते. आता विविध अँगलनं खऱ्या अर्थाने चेक केलं जाईल हा झेल या ठिकाणी कॅरी झालाय की नाही. अक्षय भोईरची विकेट फार महत्त्वाची विकेट आहे, त्या विकेटसाठी खऱ्या अर्थानं रिव्ह्यू खऱ्या अर्थानं घेण्यात आला. OUT फलंदाज बाद. विकेट आली. अक्षय भोईर देखील बाद झालाय. चौथा आदरा मिळाला. 42चा पाठलाग करत असताना मयूर पाटील पुरस्कृत छत्रपती तमनाट टीमला आपण पाहता आघाडीचे 4ही फलंदाज बाद झालेत. अगदी आपण पाहता मिडल ऑर्डर आता मैदानाच्या आतमध्ये गौरव भोईर आणि त्याच्या साथीने अनिकेत भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय.
ऋषीचा पुढचा बॉल आपण पाहताय ऑन साईडला फटका या ठिकाणी आपण पाहताय क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील कोणतीही धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये आता इथं संपूर्ण जबाबदारी जर पाहायला गेलं ना तर अनिकेत भोईरवरती असेल अनिकेत भोईरने इथून चांगला खेळ करणं हे टीमसाठी खऱ्या अर्थानं फार महत्त्वाचं राहणार आहे या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी कारण की ज्या प्रकारे गोलंदाजी राहिली आहे वैष्णवी 11 बराडे बडवली टीमची इथे फुललेंचा बॉल समोरच्या दिशेनं लॉप केला लॉंग ऑफ मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला फक्त एकच धाव इथून पाहायला मिळते अनिकेत भोईर थोडंसं संयम दाखवला जातो खऱ्या अर्थानं अनिकेत भोईर छोटा पॅक बडा धमाका आहे मोठे फटके मारत असतो ज्या बेली टीम संकटामध्ये असते त्या बेली त्यांना टीमला बाहेर काढलाय मग ते बॅटिंग असो किंवा बॉलिंग असो तो अनिकेत भोईर खऱ्या अर्थानं पहिल्या ओव्हरमध्ये 13 आल्यानंतर त्यानं गोलंदाजीमधून कमबॅक केलं होतं तो आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला धाबा धावफलकावरती आला त्या अगदी आपण पाहता 6 धाबा धावफलकावरती 42चा पाठलाग करत असताना दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे ऋषी चांगला बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहिला हरकत करत निघून गेला बॉल फिंगर रोल केले जातात खऱ्या अर्थानं ऋषीच्या माध्यमातून प्रत्येक बॉलवरती प्रत्येक बॉल अगदी आपण पाहताय व्हेरिएशन मध्ये टाकत असतो प्रत्येक बॉलचा टप्पा देखील अचूक आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच अचूकतेनं खऱ्या अर्थानं बीट केलं जातं बॅटरला देखील पहिल्या बॉलवरती चौकार येऊन मात्र कमबॅक करायला सुरुवात इथे देखील आपण पाहता गॅपमध्ये हा फटका केला मोठा चेस फिल्डरसाठी त्या ठिकाणी पोहोचले चुकी झाली आहे चुकीला माफी नाही आहे बॉल चाल खेळ समाप्त झाला 2 ओव्हरमध्ये 10 आल्या त्या 10 पाठलाग करायचं 42 धावसंख्येचा गुड्डू भोईरचा हा फटका खऱ्या अर्थानं आपण पाहता गॅपमध्ये ढकलला होता तिथे मात्र मोठा चेस होता फिल्डरसाठी फिल्डर त्या ठिकाणी पोहोचले देखील होते परंतु त्यांच्या अगदी आपण पाहताय दोनही पायांच्या मधून बॉल निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे क्रिकेटमध्ये एक एक चुकी फार महत्त्वाची असते आणि खऱ्या अर्थानं ही चुकी या मॅच मधून माघार घेणारी चुकी देखील ठरेल का हे देखील पाहावं लागेल जास्त वेळ घेतला जातोय सातत्यानं एक सूचना केली जाते वैष्णव 11 मराठे बडवली टीम रॉनी भरपूर वेळ घेतला जातोय शेवटच्या षटकामध्ये मग जर तुमचा एक प्लेअर 30 या सर्कलच्या आतमध्ये आला तर मग तुम्ही विचारूच शकत नाही तो कशा प्रकारे आला किती वेळ झाला कारण की सातत्यानं आम्ही देखील सूचना करतोय ऑफिशियल देखील तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये सूचना करतायत तुमच्याकडे प्रत्येक षटकासाठी फक्त 5 मिनिटांचा अवधी आहे विकेट गेली थोडासा वेळ आपण एक्स्ट्राचा देतो म्हणजे 6 मिनिटं तुम्हाला प्रति षटकासाठी आम्ही देत असतो परंतु तरी देखील तुम्ही वेळेचा बाण पाळत नाही मग अशा वेळी अंपायर देखील आपला एक प्लेअर हा 30 या सर्कलच्या आतमध्ये घेत असतात धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 10 अनिकेत स्ट्राईक वरती आहे इथून पंचांकडे अपील परंतु पंच सांगतात इट्स अ व्हाईट बॉल एक्स्ट्राची धाव आली आहे 11 धाबा धावफलकावरती रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं आहे ते मयूर पाटील पुरस्कृत छत्रपती तमना टीमकडनं आपल्याला खऱ्या अर्थानं सलामीचे दोनही फलंदाज देखील रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन होता परंतु बरंच काय करू शकले नाहीये वैभव तेजस मात्र 0 या धावसंख्येवरती बाद झालं इथे दांडी गुल फर्निचर डिस्ट्रॉय फलंदाज बाद 5वा आदरा मिळतोय तमना टीमला अनिकेत भोईर आउट पहिला बॉल खऱ्या अर्थानं आपण पाहताय व्हेरिएशन शोधत होता पहिलाच बॉल अगदी आपण पाहताय वाईट फेकला होता आणि त्यानंतर मात्र अनिकेत भोईरला त्यानं परतवला मोठी विकेट आली आहे आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय सनील भोईर 7व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला असं वाटलं होतं 42 धावसंख्येचं टार्गेट आहे 30 बॉलमध्ये तमना टीम इथून चेस करेल कारण की तेवढी तगडी स्टारकास्ट तेवढी मोठी बॅटिंग लाईनअप या टीमकडे आणि त्यांना चेस करायला देखील आवडतं
परंतु इथून आपण पाहताय पहिल्या 2 षटकांमध्ये फक्त 10 धाबा आल्या, त्यानंतर एक बाईटची आली, 11 झाल्या आणि त्यानंतर विकेट पाहायला मिळाली. चांगला बॉल, फुललेनचा बॉल, बॅट अँड बॉलचा संपर्कच नाही आहे, बॅट अँड बॉलचा कुठेच इन्व्हॉल्वमेंट नाही आहे. आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक गोलंदाजानं कॉन्ट्रीब्युशन दिलंय या धावसंख्येचा बचाव करत असताना. चांगली गोलंदाजी केली आहे प्रत्येक गोलंदाजानं आपण पाहताय. कल्पेशनं देखील आपण पाहताय फक्त एकच धाव खर्च केली. त्यानंतर आपण पाहताय ऋषीनं धावा खर्च केल्या त्या तब्बल 9 आणि आता मात्र विशाल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. तो देखील चांगली कामगिरी करतोय, परंतु इथे पंच सांगतात 22च्या स्वरूपामध्ये एक धाव धावफलकामध्ये ऍड होईल. 12 धावा धावफलकावरती. बॅटचा फेस आधीच ओपन करून ठेवतात आणि अगदी बॅट वेगानं ड्रिल होतं, त्यानंतर मात्र चेंडू डिलबट होतोय. इथून मात्र डॉट बॉलची खऱ्या अर्थानं जी मालिका आहे ती सुरूच राहिली आहे तमना टीमसाठी. ते डॉट बॉलला मोठ्या फटक्यांमध्ये परिवर्तन करावं लागेल. एकात 2 मोठे फटके आले तर थोडासा दबाव कमी होताना पाहायला मिळेल. पार्टनरशिप फार महत्त्वाची आहे. आणखीन एक चांगला बॉल, फुललेनचा बॉल, गुड्डू भोईरचा प्रयत्न चालू आहे मोठा फटका मारण्यासाठी, परंतु मोठा फटका येत नाही. अशा वेळी समजदारी दाखवणं देखील फार गरजेचं असतं, कारण की धावफलक हलतं ठेवणं हे फार महत्त्वाचं आहे. विकेट आल्यात, पार्टनरशिपची गरज आहे. पार्टनरशिप बिल्डअप झाली, स्ट्राईक रोटेशन झालं तर कदाचित या धावसंख्येचा पाठलाग होऊ शकतो. ऑन साईडला हा फटका अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, चांगली फिल्डिंग कल्पेश त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. तेवढीच चांगली फेकी देखील. एक धाव आल्यानंतर धावफलक आता जाऊन पोहोचतोय ते 13. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना 4 बॉलचा खेळ, 5 बॉलचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. शेवटचा 1 बॉलचा खेळ बाकी आहे तिसऱ्या षटकातील. इतकी चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे ती विशाल या गोलंदाजाकडून. इथे देखील फटका चांगला आहे समोरच्या दिशेनं. मिडऑनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, धाव घेण्याचा प्रयत्न झालाच नाहीये. सनीलला परत पाठवला. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 3 ओव्हरमध्ये धाबा आल्यात त्या 13-42चा पाठलाग करत असताना अजूनही 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये इथून धाबा बनवायच्या आहेत. 12 बॉल आणि अजूनही 29 धावसंख्येची गरज आहे. अजूनही मॅच संपलेली नाहीये. अजूनही इथून संघर्ष जर का चालू राहिला तर मात्र कोणताही संघ इथून मात्र या मॅचमध्ये विजय होऊ शकतो. ज्या टीमचा संघर्ष चांगला राहील, जी टीम संघर्ष शेवटपर्यंत करेल, ती टीम मात्र इथे निश्चित विजय संपादित करेल. पुन्हा एकदा सांगू इच्छितो, मॅच जर का टाय झाली तर ज्या टीमच्या कमीत कमी विकेट आल्या असतील ती टीम मात्र इथं विजयी असेल आणि ज्या टीमच्या जास्त विकेट आल्या असतील ती मात्र पराजित असेल. कारण की आपल्याकडे कंपल्सरी चेसिंग नाही आहे, आपल्याकडे सुपर ओव्हर देखील नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे हा नियम आहे, ते नियम तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात. मॅच टाय झाली, बरोबरी सुटल्यास ज्या टीमचे कमी विकेट गेले असतील ती टीम मात्र विजयी असेल. विकेटवरती मात्र विजय दिला जाईल. याच्याकडे देखील सर्व टीमचे कॅप्टन आपण लक्ष द्या. आतापर्यंत टाय झाली नाहीये, परंतु झाल्यास हा नियम आणि या नियमाचा वापर या स्पर्धेमध्ये आपण करणार आहोत. 12 बॉल 29 धावसंख्येची गरज आहे. आता इथून गुड्डू भोईरवरती जबाबदारी आहे. गुड्डू भोईरला चांगली कामगिरी करावी लागेल, कारण की ज्या प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे वैष्णवी 11 मराठे बडवली टीमची, जरी धाबा त्यांनी कमी बनवल्या असतील परंतु त्या धावसंख्येला बचाव करण्यासाठी आमच्याकडे तेवढे पुरेसे गोलंदाज आहेत. आम्ही तेवढ्या ताकदीची गोलंदाजी करू शकतो, आम्ही चांगली गोलंदाजी करू शकतो. हे उत्तम उदाहरण खऱ्या अर्थाने या 3 षटकांमध्ये आपल्याला पाहायला मिळालं आहे. तेवढ्या ताकदीची आणि तेवढी ताकदवर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे ती वैष्णवी 11 मराठे बडवली टीमची. 4थ्या षटकामध्ये पुन्हा एकदा हर्षल गोलंदाजीसाठी. हर्षलचा हा बॉल पडल्यानंतर खाली राहिला. पंचांकडे दाद मागितली जाते. गुड्डू भोईर आपण पाहताय पंचांकडे दाद मागतोय, परंतु पंच सांगतायत इथून मात्र डॉट बॉल आला. आउट साइड ऑफ स्टंप शरीरापासून थोडासा दूर ठेवला जातोय. हे चांगली प्लॅनिंग आखली जाते गोलंदाजांची. आपण पाहता प्रत्येक गोलंदाजानं खऱ्या अर्थानं प्लॅनिंगनुसार गोलंदाजी केली आहे. जिथे मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमचे सर्व प्लॅनिंग इथे मात्र फेल केलेत. इथे फटका मिस टायमिंग आहे. हवेमध्ये क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत, स्वतः गोलंदाज पोहोचलेत. सेकंड अटॅम्प मध्ये झेल कॅरी झालाय. गुड्डू भोईरला देखील परतावा लागेल. एक आशेचं किरण होतं, परंतु तो देखील बाद.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दर्शन आपल्याला पाहायला मिळतोय, जो खऱ्या अर्थानं 8व्या क्रमांकावरती आला मैदानाच्या आतमध्ये. हर्षल देखील दर्जेदार कामगिरी करतोय. आणखीन एक चांगला बॉल हर्षलचा फुड्यामध्ये टाकला होता, अगदी फुड्यातून चेंडूला टर्न दिलं. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. दर्शन फक्त बॉलकडे पाहत राहिला, बॅट आणि बॉलचा संपर्कच झाला नाहीये. बॉल आणि बॅटचा संपर्क करावा लागेल आणि मोठा फटका जर इथून आला. आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. जणू काही बॉल आणि बॅटचा इथे घटस्फोटच झालाय असं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बॅटवरती बॉलच येत नाहीये. इथून चौथा चेंडू निर्धाव टाकलाय हर्षलनं. आणखीन एक चांगला बॉल, 5वा चेंडू निर्धाव आलाय. या स्पर्धेतील दुसरं मेडन षटक आपल्याला पाहायला मिळेल का? विकेट मेडन षटक हर्षलच्या माध्यमातून, कारण की त्याने 5 चेंडू इथून निर्धाव टाकलेत. शेवटच्या बॉलवरती कव्हर मधून बॉलला काढला, डीप मध्ये बॉल चालला. एकच धाव पाहायला मिळते. एक धाव आल्यानंतर अगदी या ओव्हरमध्ये फक्त एकच धाव खर्च केली आहे ती गोलंदाज हर्षल, आणि धावफलक जाऊन पोहोचलंय ते 14. म्हणजे आता येणारे 6 बॉल आणि 28 धावसंख्येची गरज असेल. 6 बॉल 28 धावसंख्येची गरज. चला टीम मीटिंग करू नका. वैष्णवी 11 मराठे बडवली टीम, प्रत्येक ओव्हरसाठी आपण टीम मीटिंग करताय. 6 बॉल 28 धावसंख्येची गरज आहे. स्ट्राईक वरती आता इथून पाहायला मिळेल दर्शन भोईर. इथून 6 बॉलमध्ये किमान 4 मोठे फटके हे मारावे लागतील. या मॅच मध्ये जर का विजय संपादित करायचा असेल तर किमान 4 मोठे फटके तुम्हाला मारावेच लागतील. 8व्या क्रमांकाचा फलंदाज आहे, मोठी बॅटिंग लाईनअप आहे. चेस करायला आवडतं खऱ्या अर्थानं तमना टीमला, परंतु आज जर तुम्ही पाहायला गेलं तर पूर्णपणे नाराज केलाय आपल्या संपूर्ण सपोर्टर्स, त्यानंतर आपल्या टीमला. पहिला शॉर्ट बॉल आणि इथून पंच सांगतायत वन बाउन्स. इथून डॉट बॉल आला. रिव्ह्यू घेतला या ठिकाणी वाईट साठी, बॅटिंग करणाऱ्या टीम कडनं वेट साइड साठी, सॉरी हाईट साठी बाउन्स घेतलाय का बॉलनं ते चेक केलं जातं. वाईट साठी हा रिव्ह्यू. चला व्हाईट बॉल. इथे तिसरे पंचांनी या ठिकाणी व्हाईट बॉल डिसिजन आला. धावसंख्या जाऊन पोहोचली 15. 6 बॉल 27 ची गरज. शेवटचे 6 बॉल 27 धावसंख्येची गरज. आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक गोलंदाजानं खऱ्या अर्थानं फार चांगली कामगिरी केली आहे. 42 धावसंख्येचा बचाव करत असताना अगदी तुम्ही पाहू शकता. पहिलं षटक टाकलं कल्पेशनं, एक चांगला मोमेंटम त्यानं सेट करून ठेवला. पहिल्या षटकामध्ये 1 धाव देत 3 विकेट त्यानं मिळवला. त्यानंतर आपण पाहतो ऋषीनं चांगली गोलंदाजी केली, त्यानं 10 धावा दिल्या. तिथे मात्र असं वाटलं होतं की धावा यायला सुरुवात झाली, परंतु त्यानंतर अगदी आपण पाहताय तिसऱ्या षटकामध्ये विशालनं फक्त 3च धावा दिल्या आणि चौथ्या षटकामध्ये हर्षलनं पुन्हा एकदा एकच धाव खर्च केली. आणि आता मात्र कल्पेश सेकंड स्पेलमध्ये दर्जेदार कामगिरी करतोय. चांगली गोलंदाजी राहिली आहे, चांगली गोलंदाजी राहिली आहे. 42चा पाठलाग करत असताना अगदी आपल्याला पाहायला मिळतोय एकही मोठा फटका फक्त बॅट फिरली जाते. वेगानं बॅट जरूर फिरली जाते, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्कच होत नाहीये. आणि प्रत्येक फलंदाजाला हेच नक्की वाटतंच, ज्यावेळी बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही असं वाटतं की बॉल वाईड आहे की काय.
परंतु त्याच्यापेक्षा बॉल आणि बॅटचा संपर्क करणं हे फार महत्त्वाचं राहील. आणखीन एक परंतु इथे बाईट बॉल. पंच सांगतायत इट्स अ बाईट. चेक करूया. कुणाल सर चेक करा जरा. व्हाईट बॉल आहे सर. आणखीन एक चांगला बॉल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र आणखीन एक फलंदाज बाद. आता मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहताय कॅप्टन आलाय. चैतन्य भोईर उशीर झाला कॅप्टनला येण्यासाठी. कॅप्टन कूल बनून ज्याची ओळख आहे. आज बॅटिंग लाईनअपमध्ये बरेचसे चेंजेस आपल्याला पाहायला मिळाले परंतु त्या चेंजेसचा जास्त काही फायदा झालाच नाही. रॉनी मराठेनं खऱ्या अर्थानं झेल सोडला होता अक्षय भोईरचा. त्यानंतर अक्षय भोईरच्या बॅटमधून एक चौकार आला होता. रॉनी मराठेचं टेन्शन वाढलं होतं परंतु त्यानंतर अक्षय बाद झाला आणि मात्र चेहऱ्यावरती अगदी आपण पाहताय चेहरा एकदम अगदी खिळून आला. शेवटचा बॉल असेल या सत्रातील आपण पाहताय. सागर भोईर पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न सागर भोईरचा. एक जुना जाणता लेजंड खेळाडू आपण पाहताय सागर भोईर. आज बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये परंतु